सांगली एसटी आगारातील बस पळवण्यामागे राजकीय पदाधिकारी कोण या सांगली एस न्यूज मराठीच्या बातमीमुळे सांगली एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी एस न्यूज सांगलीला दिली खरी माहिती। कोल्हापूर आगारात सांगलीमधून पाठवण्यात आलेल्या 10 बस या सांगली आगारातूनच पाठवल्या असल्याची खरी माहिती समोर आली आहे। प्रवाशांची वाढती संख्या व आगारात असलेल्या नादुरुस्त बस, अपुरी बसची संख्या लक्षात घेऊन गेल्या वर्षीचे सांगली आगार व्यवस्थापक घाडगे यांच्या मागणीनुसार 10 नवीन बस सांगली आगारासाठी देण्यात आल्या होत्या। गेल्याच वर्षी आमदार सुधीरदा गाडगीळ यांच्या हस्ते BA6 एसटी बसेसचे उद्घाटन करण्यात आले होते। सांगली जिल्ह्याच्या आगारात एकही हिरकणी बस नसल्याची खरी माहिती समोर आली आहे। सांगली जिल्ह्यातील सर्व आगारातून एक बस अशा एकूण 10 बसेस कोल्हापूरला पाठवल्याबाबतची माहिती खरी नसल्याबाबत एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले। गेल्या वर्षीच सांगली एसटी आगाराला मिळालेल्या 10 नवीन बसेस या कोल्हापुरातील राजकीय नेत्यांच्या दबावामुळे पाठवण्यात आल्याची गोपनीय बातमी मिळाली आहे। कोल्हापुरातून 10 बसेस सांगली आगारात पाठवण्यात येणार होत्या, पण त्या पाठवल्या नसल्याबाबत माहिती मिळाली। सांगलीतून 2 बसेस पाठवल्यानंतर कोल्हापुरातून 2 बसेस यायला पाहिजे होत्या। अशा पद्धतीने 10 बसेसची अदलाबदल करण्यात येणार होती, पण एसटी महामंडळातील संबंधित अधिकाऱ्यांमध्येच ताळमेळ नसल्याने एकाच वेळी 10 बसेस सांगली आगारातून कोल्हापूरला पाठवण्यात आल्या। सांगली आगारातील 10 बसेस एकाच वेळी पाठवल्यामुळे रोजचे 10,000 किलोमीटर रनिंग थांबले आहे। सांगली जिल्हा आगारात 725 बस संख्या आहे। सांगली आगारात 103 बस आहेत, त्यापैकी काही नादुरुस्त असलेल्या डेपोत पडून आहेत तर काही रस्त्यावर आहेत। कोल्हापूर आगारातून सांगली आगारात 10 बस पाठवल्या जातील की नाही याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये शंका व्यक्त होत आहे। सांगली आगारात अपुरी बस संख्या असल्यामुळे चालक व वाहकांना अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे। सांगली जिल्ह्यात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे व बस संख्या कमी आहे। त्यातून कोल्हापूरचे नेते येऊन सांगली आगारातून बस पळवित आहेत। कोल्हापुरातील नेत्यांच्या राजकीय दबावापुढे सांगलीच्या अधिकाऱ्यांचे काहीही चालत नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे। सांगली जिल्ह्यातील राजकीय नेते याबाबत गप्प का आहेत?